कुंभमेळ्याचा लास्टचा दिवस. रूम शोधतो आम्ही, 1 घंटा रूमच भेटत नाही. रस्ती 240 रुपयाला. यायला स्कॅम झाले, स्कॅम. जर उद्या आम्हाला तिकीट नाही भेटले तर आमची जिंदगी इथंच आहे. कसं वाटतं, फील आहे का नाही? वेलकम टू द माय न्यू ब्लॉग. आम्ही चाललो प्रयागराजला, कुणाला आणि मी. शेवटचे 2 दिवस बाकी आहेत फक्त आणि आम्हाला तिकीट भेटले फायनली. आता महाशिवरात्रीला आमची आंघोळ होईल. चांगला दिवस आहे आणि आम्ही काशीला पण जाणार आहे. तुम्हाला दाखवतो पुढची जर्नी. ट्रेनमध्ये बसणार आहे आम्ही. आता 5 मिनिटात ट्रेन येणार आहे. चला लेट्स. मुर्द झोपलेला असं वाटतं. हॅलो गाईज, तर आता आम्ही पोहोचलो आहे प्रयागराजला. ट्रेन अर्धा घंटा पहिलेच पोहोचले. उतरायला टाईम लागतो म्हणून आता निघतो आम्ही. कुणाल रेडी आहे, मी पण रेडी आहे. जातो आता आंघोळ करायला आणि आम्ही आजच काशीला जाणार आहे. तुम्हाला दाखवतो. चला भेटू आपण. हर हर महादेव. आता आम्ही पोहोचलोय. हॅलो, तर आता आम्ही चाललोय संगमवर. 200 रुपये पर हेडनी गाडी गेले. इथं ओला उबेर काय चालत नाही, फक्त बाईकच आहेत आणि रिक्षा आहेत. रिक्षाने जाम लांब सोडतात म्हणून आम्ही बाईक केले. आम्ही थोडी आयडिया घेतलेली. बाईकने आलो आम्ही. बाईक बेस्ट ऑप्शन आहे. रिक्षाने जाम ट्रॉफिक असतं. बाईक गल्ली गल्लीमधून निघून येते. रिक्षाला नका येऊ. कोणाला यायचं असेल तर आता येऊ पण नका. झाला आता. आमचाच लास्ट दिवस आहे आणि आम्ही आता जाणार आहे बोटीमध्ये. आणि गर्दी आवडी पण नाही, म्हणजे आहे पुढे गर्दी, पण इतकी पण नाही जेवढी पाहिजे होती. लास्ट दिवस आहे आजचा आणि महाशिवरात्रीचं आमचं स्नान आहे आणि आमचा कुणाल फुल तयारीने. आज कुंभमेळ्याचा लास्टचा दिवस महाशिवरात्रीचा आणि आज आम्ही आंघोळ केली आहे. आज लास्टच्या दिवशी आम्हाला दर्शन भेटले आणि आता आम्ही आंघोळ करून फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता थोडा फिरणार आहे. हॅलो गाईज, तर आज आम्ही आलो महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रयागराजला. प्रयागराजचा आज लास्टचा दिवस आहे आणि आता आमचा स्नान झालेलं आहे. तर चांगलं वाटलं आणि गर्दी बघा, खूप गर्दी आहे इकडे. खतरनाक गर्दी आहे. आम्हाला वाटलं नव्हतं आजच्या दिवशी इतकी गर्दी असेल इथे. चारी साईडनं गर्दीच गर्दी आहे. आम्ही बोटने त्या साईडला जाणार होतो पण आम्हाला बोट काय भेटली नाही. मग आम्ही या साईडलाच संगमच्या इथे आंघोळ केली आणि आता दर्शन करून आम्ही आज आलो आता काशीला. हाय गाईज, रूम शोधतो आम्ही. 1 घंटा रूमच भेटत नाही. सगळं फुल आहे. बनारसला आले आम्ही आता 1 घंटा आला आम्हाला बनारसला येऊन. रूम शोधून कंटाळलो शेवटी. आता एक जण भेटले, तो बोलतो दाखवतो. आता तिकडे चालले बघायला. चला तुम्हाला रूम टूर दाखवतो. भेटला तर, नाही भेटला तर डायरेक्ट अयोध्याला जाणार आम्ही. हॅलो गाईज, प्रयागराजला स्नान करून आम्ही आलो आहे काशीला. आता काशीला आताच आलो आहे, फ्रेश झालो आणि आता चाललो घाटवर. तुम्हाला दाखवतो घाटची पूर्ण जर्नी.
लाईव्हमध्ये हल्ली क्रिकेट आणि स्नूकरच चालू होता. 2 दिवसात गेम पलटली. तिकीट भेटले. प्रयागराजला गेलो. दर्शन पण झालं तिकडे. आंघोळ पण झाली लास्ट दिवशी. आणि आज आम्ही आलो आहे काशीला. आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री आज. आणि त्या निमित्ताने काशीला आलो आम्ही. आणि इकडे पण चांगलं दर्शन झालं आमचा. आणि घाटवर गेलो. लाईफमध्ये काही पण होऊ शकतो. जर तुमच्यामध्ये इच्छा असेल तर. भांग पियाची इच्छा आहे कुणालची, कारण की आज महाशिवरात्री आज. आणि खरंच सांगता मला स्वप्न होता काशीला यायचा. 5वी पासून तो पूर्ण आला. माझ्या मुलं कुणालचा पण पूर्ण आला. माझ्या मित्रा याच खायला आम्ही आल्या. लस्सी 240 रुपयाला. यायला स्कॅम झाले, स्कॅम. हाय गाईज, तर आमचा प्लॅन चेंज झाला आता अयोध्याचा. अयोध्याचे तिकीट नाही भेटले आम्हाला. आणि अयोध्येवरून ट्रेन पण नव्हती आम्हाला घरी जायला. म्हणून आता आम्ही नाही जाणार आहे अयोध्येला. आता काशीमध्येच आहे 1 दिवस आम्ही. तर आम्ही चाललो माझ्या मित्राच्या घरी. फ्रेश पण नाही झालो. आता तिकडे जाऊनच फ्रेश होणार आहे. आणि तुम्हाला दाखवतो आता पुढची जर्नी. काशीमध्ये झालो. महेशच्या मित्राकडे गेलेलो पण काही जमला नाही महेशला. पण आता इकडे जातो. आणि आम्हाला चांगले रूम भेटले आता 2000 बरी आहे. तिकडूनच्या पेक्षा तर बरीच आहे. ठीक आहे. तिकडे तर जामच खराब रूम होती. एवढं पण काही नव्हता. आणि आता इथं बघू जरा. आता दिवस 4था. तर आमची जर्नी बाकी डेंजर चालू आहे सध्या. आम्हाला तिकीट पण नव्हतं भेटत. पण कसं तरी बसचा तिकीट भेटलं आहे. स्लीपर बस 60 रुपये दे. आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. दर्शन झालं नव्हतं आमचं 2 दिवस. इथं 3 दिवस आहे आम्ही काशीमध्ये. तरी पण दर्शन झालं नव्हता. आज बघू फायनल. न्यू जर्नी स्टार्ट. आज आम्ही जाणार आहे बसला घरी जाणार आहे. ट्रेनचे तिकीट नाही भेटले. कसले तिकीट नाही भेटले म्हणून बसला घरी जाणार आहे. 5 वाजता बस आहे. आणि आता आम्ही चाललो दर्शनाला. मग तिकडनं जाऊ आता घरी. 1 दिवस लागेल. पूर्ण 24-25 घंटे लागतील बसला. पण जाऊ आज घरी येऊ आम्ही. पूर्ण हालत खराब आहे इथं. तिकीट नाही भेटत, काय नाही भेटत. चला गाईज भेटू आपण बसमध्ये. दाखवतो तुम्हाला स्लीपर बस कशा असतात. AC स्लीपर बस बुकिंग केली आहे. आणि आता निघतो. आमचं चेकआउट झालेलं आहे. आता आमच्याकडे ऑप्शनच नव्हता दुसरा कोणता घरी जायचा. आता आम्ही चाललोय बसला. तर बसचा तिकीट आहे 5000 रुपये. पण बस पण तशी आहे. सगळ्या सुविधा आहेत बसमध्ये. तुम्हाला बस टूर देतो मी जरा 5 मिनिटामध्ये. भारी बस आहे. U2 U3 यही आहे. अच्छा 2 लोग आहे. हा बघा बसचा व्ह्यू. दोघांना कम्फर्टेबल झोपण्यासाठी जागा आहे. आणि इथं सिंगल पण आहेत. आणि आम्ही आता याच्यामधनं जाणार आहे घरी. AC बस आहे. चला आता तुम्हाला भेटतो. पुढची जर्नी दाखवतो मी बसची. चला बाय. एकदाच इथून निघलो त्या चांगला वाटला. बाकी काय नाही तर इथंच होतो. 2-3 दिवस हॉटेलमध्येच होतो. आमचं कधीच दर्शन वगैरे झालेला. पण आम्हाला ट्रेनचे तिकीट नव्हते भेटत. आणि फ्लाईटचे तिकीट खूप महाग होते. 30,000 35,000 असे होते. म्हणून दुपारी मी बघितलं बसचे तिकीट अवेलेबल होते. मग बसने आता जातोय घरी. 30 घंटे लागतील बसने. जातोय आता. चांगली बस आहे. कम्फर्टेबल आहे एकदम. आमची बस गेली क्लिनिंगला लागतील 3 घंटे. आम्ही आहे इंदोरमध्ये. आता आम्ही चाललोय राजवाडा फिरायला. 3 घंटे काही कामच नाही आम्हाला. कुणाल आणि मी नुसतं फिरायचं काम चालू आहे. 4-5 दिवस झाला. आता घरी जायला निघलेलो तरी पण गाडी थांबली. 3 घंटे होते. क्लिनिंगला लागतील. आता आम्ही चाललोय राजवाड्याला. बघू तुम्हाला दाखवतो राजवाडा कसा आहे. आतमध्ये एंट्री नाही. राजवाडा इंदोरचा.
आम्हाला आता टाइम नाही, बसचा फोन आलेला, आम्ही चाललो. चलो